त्याच्या द्वारात प्रवेश करूया, धन्यवाद देऊया, त्याच्या अंगणात स्तुती करूया. शुभ दिन हा यहोवाने जो दिला, मी खुश झालो की आनंदित केलं. आनंदित केलं त्याने, आनंदित केलं, मी खुश झालो की आनंदित केलं. आनंदित केलं त्याने, आनंदित केलं, मी खुश झालो की आनंदित केलं. त्याच्या द्वारात प्रवेश करूया, धन्यवाद देऊया, त्याच्या अंगणात स्तुती करूया. शुभ दिन हा यहोवाने जो दिला, मी खुश झालो की आनंदित केलं. आनंदित केलं, आनंदित केलं, मी खुश झालो की आनंदित केलं. आनंदित केलं, आनंदित केलं, मी खुश झालो की आनंदित केलं. आनंदित केलं, आनंदित केलं, मी खुश झालो की आनंदित केलं. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची स्तुती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनो, इंग्लिश मध्ये एक म्हणी आहे, एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू हेवन बट नोबडी वॉन्ट्स टू डाय. स्वर्गात सर्वांना जायचे आहे, पण कोणी मरायला तयार नाही. येशूकडे आज आपण शुभ वर्तमानामध्ये पाहणार. येशूकडे एक तरुण माणूस येतो आणि येशूला प्रश्न करतो, येशू, मला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळावा, मी कोणते चांगले काम केले पाहिजे? मला स्वर्ग राज्यात प्रवेश करायचे आहे. किती चांगला प्रश्न तो येशूला करतो. आणि येशू त्या तरुणाला पाहून त्याला उत्तर देतो, आज्ञा पाळा. आणि हा तरुण तुरंत येशूला उत्तर देतो, येशू, मी सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत. जे जे नियम आहेत ते मी पाळलेले आहे. एक चांगलं जीवन जगतो. आणि येशू त्याला म्हणतो, खरेखर तुम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश करायचे असेल तर तुमचे असले नसले ते विकून गरिबांना द्या. आणि त्यावेळी हा तरुण दुःखी होतो आणि तिथून निघून जातो. कारण त्याच्याकडे भरपूर मालमत्ता होती आणि ती सोडून देण्यास तो तयार नव्हता. बंधू भगिनो, ख्रिस्ती जीवन, त्यागाचे जीवन, ख्रिस्ती जीवन, क्रूसाचे जीवन, आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करायचे असेल तर आपल्याला अरुंद मार्गावर चालायला लागणार. रुंद मार्गावर येशू म्हणतो, बरेचसे लोक चालतात, पण स्वर्ग राज्याचा मार्ग अरुंद आहे. आपल्याला येशूकडे जाण्यासाठी काय अडचण आहे काय, हे आज आपण स्वतःला प्रश्न करूया. आपल्या जीवनात काय ब्लॉक्स आहेत जे आपल्याला येशूकडे जाण्यास, स्वर्ग राज्यात प्रवेश करण्यास देत नाही? दरेक जण आज आपल्या अंतःकरणाची जांच करूया. आणि जर असे आपल्या जीवनात अडचणी असेल, आपल्या जीवनात क्रूस असेल, ते समजून घेऊया आणि प्रभूकडे कृपा मागूया. आपले मन, आपलं हृदय फक्त प्रभूला देऊया. आपले मन प्रभूजवळ वळूया, नाही मालमत्तेवर. जर आपला हृदय, आपलं मन प्रभूजवळ असेल, प्रभूवर ठेवून आपण जीवन जगेल, तर नक्की आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करणार. बरेचशा वेळी आपण येशूच्या आज्ञा पाळण्यास चुकलेले आहोत. गरिबाची मदत करण्यास पण चुकलेले आहोत. इतर पापे आम्ही केलेले आहे. आपण प्रभूकडे
एकमेकाकडे क्षमा मागूया आणि बरोबर म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुगिरीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व क्रियेने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ते कुमारी पवित्र मरिया, सर्वदेवदूत व सत्संतांना व तुम्हा बंधुगिरींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सत्कार्याची नाकडी देवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, नित्य प्रेमळ बापा, तू सर्वांवर सारखेच प्रेम करतोस. जात व राष्ट्र यांच्या सीमाच्या पलीकडे तुझ्या प्रेमाची झेप जाते. पूर्वग्रहामुळे आम्हामध्ये निर्माण झालेल्या मेदाच्या भिंती तुझ्या हाताच्या स्पर्शाने मोडून टाक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. यहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, पहा, मी तुझ्या नेत्रास जे प्रिय ते चपाटसरी तुझ्यापासून काढून घेतो. तरी तू शोक करणार नाही, रडणार नाही, अश्रू गाळणार नाही. उसासे मुकाट्याने टाक, मृत्यूसाठी शोक करू नकोस. डोक्याला शिरूभूषण घाल, पायाला जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस. सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस. सकाळी मी लोकात हे म्हणालो आणि संध्याकाळी माझी बायको मेली. तेव्हा मला आज्ञा झाली होती तसे मी दुसऱ्या दिवशी सकाळी केले. यावरून लोक मला म्हणाले, तू हे करतोस त्यांचा आम्हाशी काय संबंध आहे, हे आम्हाला सांगशील काय? मी असा म्हणालो, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की इस्रायल घराण्यासाठी असे सांग. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जीवाचा जिव्हाळा असे जे माझे पवित्र स्थान ते मी भ्रष्ट करेन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील. मग मी केले आहे तसे तुम्ही कराल. तुम्ही पोट झाकणार नाही आणि सुतकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही. तुम्ही आपल्या डोक्यास शिरोभूषण घालाल, पायाला जोडा घालाल. तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपले अधर्माने जुराल आणि एकमेकास पाहून उसासे टाकाल. या प्रकारे यहेजकेल तुम्हास चिन्हांकित होईल. त्याने केलेले त्याप्रमाणे तुम्ही कराल. हे घडून येईल तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. तुला जन्म देणाऱ्या देवालाच तू विसरलास. तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाही आणि तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. हे पाहून परमेश्वराला त्याचा वीट आला, कारण त्याचे पुत्र आणि कन्या यांनी त्याला चीड आणली. प्रतिसाद. तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. मग तो म्हणाला,
मी त्यांच्यापासून आपले मुख लपवेन. त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहेन. कारण ही पिढा अतिशय कुटील आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत. प्रतिसाद: तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास, तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. त्याच्या तत्कती देवामुळे त्याने मला इस्राएल पेटवले. व्यर्थ वस्तूच्या योगे त्याने मला चिडवले, म्हणून त्याचे राष्ट्र नव्हे अशाच्या योगे मी त्यास इस्राएल पेटवेन. एका मूळ राष्ट्राचे योगे त्यांना चिडवेन. प्रतिसाद: तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास, तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. जयघोष. हालेलुया, हालेलुया. हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. सर्वकाली जीवनाची वचने आपणाजवळ आहे. हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत मातलिकेचं शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. एक जण येऊन येशूला म्हणाला, गुरुजी, मला सर्वकालिक जीवन वचन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तो जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नासेल ते विकून गरिबास दे, म्हणजे तुला स्वर्गातच संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता बरीच होती. प्रभूचे हे शुभ वर्तमान. तुझे सामर्थ्य मज आवडे माझ्या पिता. आराधना तुझी मी मनाने करीन, आराधना तुझी मी प्रेमाने करीन, आराधना तुझी मी भक्तीने करीन. तू आहे माझा परमपिता, तू आहे माझा परमपिता. तुझे प्रेम तुझे सामर्थ्य मज आवडे माझ्या पिता. तुझे प्रेम तुझे सामर्थ्य मज आवडे माझ्या पिता. प्रिय बंधू भगिनी, आपले बलिदान समर्पित त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्यांच्या नावाचे गुणगान होऊन आमचे व त्यांच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या या भेटीचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटीमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. या आमच्या भेटीबद्दल परत भेट म्हणून तू स्वतःचा आमच्या भेटीत ये.
ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वात आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू आहे. आज्ञा भंगामुळे आम्ही गमावलेला तुझा कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू सरदूत व सरसर त्यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे. हर स्वर्गाची जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य, परम स्वर्गाची जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, पवित्राचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्त्या आपण जयघोष करूया. ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त नाही. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्या आमच्या तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व समर्पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमच्या जीवनात आम्ही येशूला पहिला जगात येण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण येशूच्या शब्दाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला पापात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेष्ठास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाची खूप कृपा, त्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्वधन्य. प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मागतो म्हणजे बरं होईल.
चारितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. येशू माझा मेंढपाळ, आमेन, आमेन, हिरव्या कुरणात आमेन आम्हाला चारितो. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र संस्काराद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र राहावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर संसर्गात जीवन राहतो, राज्य करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो सरकार राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हा पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.